नमस्कार, मी पंचाक्षरी स्वामी मंद्रुप, पत्रकार दैनिक संचार। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ या गावात आलेलो आहोत। या गावाला गेल्या 12 दिवसापासून महापुराचा मोठा फटका बसलेला होता। गेल्या 2 दिवसापासून या गावातील पुराचे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओसरलेले आहे। आज दसरा सण आहे, त्यामुळे काल अनेक जण स्थलांतरित लोक हे गावाकडे परत आलेले आहेत। आपल्या घरातील स्वच्छता करत त्यांनी आज दसरा सण साजरा केला आहे का नाही हे आपण जाणून घेऊयात। या आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत वडकबाळ गावामध्ये। या वडकबाळ गावामध्ये आपण आलेलो आहोत। या समोरील घरामध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात गेलेले होते। आपण त्यांच्याशी संवाद साधू। नमस्कार, काय नाव तुमचं? संगीता भारत बिराजदार। या ठिकाणी संगीताताई बिराजदार हे आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधू। ताई, गेल्या 12 दिवसापासून या गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले होते। आपल्या घरात सुद्धा पुराचे पाणी गेले होते। आपण स्थलांतरित होता, कधी आलो तिथं? घरी कधी आला? 4-5 दिवस सोडून आला आम्ही घरामध्ये। हा, घरामध्ये आल्यावर घरात घरची परिस्थिती कशी होती? घरची परिस्थिती असं सगळं माल भिजलेले होते, किराणा माल वगैरे भिजलेले होते। परत सगळं घरात पाणी चिखल ते काढायलाच 2-3 दिवस लागला आम्हाला। स्वच्छतेला 2-3 दिवस लागले। मग आज सण आहे, दसरा सण आज केलं नाही त्यांनी दसरा सण। तुम्ही दसरा सण साजरा केला नाही? अजून सगळं घरामध्ये पाणी ते आहे ते म्हणून अजून ह्या गल्लीमध्ये कित्येक जण राहिलेले। अरे बापरे, आपण या ठिकाणी पाहू शकता जो हिंदू धर्मामध्ये पुण्या दिवशी करा म्हणून लय जणांचं आहे। कधी पुण्या दिवशी भरावे म्हणून अजून लय जणांचं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता। या ठिकाणी बिराजदार ताईंनी सांगितलं की बाबा यांच्या घरामध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळे घरात चिखलाचं साम्राज्य होतं। या महापुरामुळे यांच्या घरातील सगळं किराणा साहित्य, संस्कृती साहित्य वाहून गेल्यामुळे त्यांना सण साजरा करण्यासाठी काही संस्कृती साहित्य बी नाही, किराणा मालही नाही। त्यामुळे त्यांनी जड अंतकरणाने यावर्षी दसरा सण साजरा केला नसल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या ठिकाणी आमचे वडकबाळचे माजी उपसरपंच सद्दाम शेख साहेब या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। नमस्कार साहेब। नमस्कार। गेल्या 12 दिवसापासून आपल्या गावाला पुराचा पाण्याचा विळखा बसला होता। सध्या गावची काय परिस्थिती आहे? गावची परिस्थिती अशी आहे की आता आज लोक स्थलांतर, काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत लोकांचं स्थलांतर होत आहे आणि गावामध्ये पाण्याची अजून समस्या आहे खूप प्रमाणात। त्यामुळं आता सगळं धुना भांडी सगळं आता चालू आहे लोकांचं। काही लोकांच्या घरात साप आणि त्याच्या असली सर्व जनावर येऊन पडलेले आहेत घरात। एवढं कमीत कमी 1 फूट ते 1.5 फूट चिखल घरामध्ये आहे। त्यामुळे आमच्या गावात आज दसरा कोणीही साजरा केला नाही। आता येत्या पौर्णिमा दिवशी सण साजरा करायचं असं त्यांचं घरातल्या लोकांचं म्हणणं आहे। धन्यवाद सद्दाम साहेब। या ठिकाणी माजी उपसरपंच सद्दाम शेख साहेब यांनी सांगितलं की बाबा गावामध्ये 1.5 ते 2 फुटापर्यंत चिखल होता। ते स्वच्छता करण्यातच लोकांना वेळ कमी पडलाय। आजही गावात अनेक ठिकाणी स्वच्छतेची मोहीम सुरू आहे। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक शांताबाई बिराजदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। नमस्कार अक्का। ನಿಮ್ಮ ಮನಿ ಎಲ್ಲ ಹೊಳೆ ಹೋಯಿತು ಪೂರದಾಗ ನೋಡ್ರಿ ಖಾತದ ನೋಡ್ರಿ ಖಾಚಿ ಹೋಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ ನಾವು ನನ್ನ ಕೈಲಿ ಆಗಲಾರ ಬಿಟ್ಟಾಕ ನಾ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ತೊಳಸಿದ್ನ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ತೊಳಸಿ 500 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ತೊಳ್ಲಿಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿದ್ ನನ್ನ ಕೈಲಿ ಆಗಲಾರ ಬಿಟ್ಟಾಕ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ಮನೆಯಂದೆಲ್ಲ ಹಾಳಾಗಿ ಹೋಗ್ಯ ಅಲ್ರಿ ಒಳಗಡೆ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ತೇಲುಗತ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ನೀರಾಗೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಖಾರ ಉಪ್ಪ ಎಲ್ಲ ನಾವು ಹಿಂಗಿಟ್ಟು ನೀರ್ ಬರ್ತಾವ ನಮ್ಗೇನ್ ಕುನ್ರಿ ನಾವ್ ಜೋರ್ ಬದ್ಕೊಂಡಿದ್ದೇವ್ ನಾವು ಮಾದಿನ ಪಿಡಿನ ಏನ್ ನೋಡಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ತೊಯ್ದು ಸತ್ಯನ। ಇವತ್ತೇನು ಹಬ್ಬ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೇನಿಲ್ಲ? ನಾವು ಹಬ್ಬ ಮಾಡಿಲ್ಲ। ನಾವು ಬಿ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದೇವು। ನಾವು ಹಬ್ಬ ಮಾಡಿಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡಿಲ್ಲ। ನಾವು ಹುಣಿವಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಹುಡುಕತ್ತೀವಿ। ಹುಣಿವಿ ಮಾಡ್ಲಕ್ ಹೇಳೇ ಇಲ್ಲಲ್ರಿ, ಹ್ಯಾ ಮಾಡೋದು? या ठिकाणी शांताबाई बिराजदार यांनी आपल्याला सांगितलं की त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी गेल्यामुळे, पुराचे पाणी गेल्यामुळे त्यांनी हा सण साजरा केला नसल्याचं सांगितलेलं आहे।